नमस्कार. श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनच्या यूट्यूब चॅनलवर मी अश्विन खरे आपले सर्वांचे स्वागत करतो. आषाढाचा पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा. आजपासून सतत 30 दिवस एक नवीन पर्व घेऊन या यूट्यूब चॅनलवरती आम्ही येत आहोत. या पर्वाचं नाव आहे एक दिवस माझा. या आभासी कार्यक्रमात दिनांक 11 जुलै म्हणजे आजपासून मध्य प्रदेशातील एक कवी आपली रचना सादर करतील आणि त्याच रचनेवरती महाराष्ट्र राज्यातले मान्यवर कवी आपले मत देतील. असा हा कार्यक्रम 2 राज्यातील रचनाकारांचे मित्रमंचच आहे. आपण सर्वजण त्यात सहभागी आहोत. साहित्यकारांसाठी काही वर्षापासून सतत प्रत्येक विधानमध्ये साहित्याच्या लिवा साहित्य सेवा समिती आपले कार्य करीत आहे. ते साहित्यकारांकरता एक मोकळे मंच आहे. याच्या अंतर्गत साहित्य प्रकाशन, कथाकथन, कवी संमेलने, व्याख्याने असे निरनिराळे सोहळे लिवा साहित्य सेवा समिती इंदूर हे 6 वर्षापासून करीत आहे. श्री सर्वोत्तम नावाचं 21 वर्षापासून सातत्याने प्रकाशित मराठी मासिक याची ओळख बृहन महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व बाजूला आहे. VS इव्हेंट ठाणे यांनी आम्हाला साथ दिली आणि आम्ही एक संयुक्त कार्यक्रम आखला. त्याचंच नाव आहे दोन्ही राज्यांकरता एकच नाव, एक दिवस माझा. याला आम्हाला महाराष्ट्र शासनाची मराठी राज्यभाषा विकास संस्था यांनी सर्वार्थ सहयोग दिला आहे. याकरता त्यांचे धन्यवाद. मध्य प्रदेशामध्ये सुद्धा एक साहित्याची एक परंपरा आहे. राजकवी भा. तांबे म्हणा, राजकवी रा. काळे म्हणा किंवा राजकवी झोकरकर म्हणा, सर्वच जण उत्तमोत्तम साहित्य निर्मिती करणारे होते. पेंडामिकच्या या काळामध्ये सुद्धा वर्तमान काळात नवकवी आणि प्रतिथयश कवी या दोघांनी सुद्धा मराठी भाषेमध्ये आपल्या रचना सादरी करून सर्वांकडनं चांगलीच दाद मिळवलेली आहे. आज आम्ही हा कार्यक्रम सादर करताना राजकवी रा. काळेले यांना अर्पित करत आहोत. एक दिवस माझा या कार्यक्रमात पहिले आमचे रचनाकार आहे इंदूरचेच श्री मदन बोबडे. तत्पूर्वी मध्य प्रदेश शासनाचे मराठी साहित्य अकादमीचे निदेशक श्री उदय परांजपे यांनी या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. नमस्कार. मध्य प्रदेशातील मराठी कवी, नवकवी यांच्या सृजनशीलतेचे वर्धन करण्यासाठी बृहन्न महाराष्ट्रातील श्री सर्वोत्तम मराठी मासिक, लिवा साहित्य सेवा समिती आणि VS इव्हेंट ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक नवीन उपक्रम एक दिवस माझा हा सुरू होत आहे. जसे मला कळवण्यास आले की या कार्यक्रमात प्रदेशातील कवी रोज 2 कविता पाठवतील आणि त्यावर आपणास काही ज्येष्ठ कवींकडून विचार ऐकण्यास मिळतील. हा एकूण संपूर्ण उपक्रमच नवकवींना आपली प्रतिभा, आपले कवित्व सर्वांसमोर ठेवण्याचा संधी देणारा आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन देणारा ठरेल. मराठी साहित्य अकादमी नेहमीच अशा आयोजनांचे स्वागत करते, जेणेकरून आपली भाषा, संस्कृती जपण्यास मदत होईल. ह्या अशा सुंदर कार्यक्रमास व्यक्तिशः माझ्या आणि मराठी साहित्य अकादमीच्या अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद परांजपे साहेब. आमच्या या कार्यक्रमासाठी ठाण्याचेही ज्येष्ठ कवी श्री महेश कोळुसकर काय म्हणतात ते ऐकूया. मध्य प्रदेशमधील सर्व मराठी कवी आणि कवयित्रींना आणि या सगळ्या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा. महेश केळुसकरचा सगळ्यांना नमस्कार. श्री मदन बोबडे हे मूळचे इंदूरचे आहे. त्यांचे 2 काव्यसंग्रहही प्रकाशित झालेले आहे. अनेक साहित्यिक व सांस्कृतिक संस्थांचे ते पदाधिकारी आहे. श्री मदन बोबडे यांना मी
पहिली रचना सादर करण्यास आमंत्रित करतो. नमस्कार, मी मदन बोबडे, इंदूर, मध्य प्रदेश. माझी कविता प्रणयवेला सादर आहे प्रणयवेला. ही रात चांदण्याची, हा मंद मंद वारा, ही रात चांदण्याची, हा मंद मंद वारा, प्रणयात धुंद तुम्ही, विसरून या जगाला. ही रात चांदण्याची, हा मंद मंद वारा, अधरात कंपाणी नयन बोलत आहे, अधरात कंपाणी नयन बोलत आहे, शब्दाविना समजले हृदयात काय आहे. ही रात चांदण्याची, हा मंद मंद वारा, तोडून पाश सारे, घे आनंद या क्षणाचा, तोडून पाश सारे, घे आनंद या क्षणाचा, सुर अंतरी निघू दे निशब्द भावनांचा. ही रात चांदण्याची, हा मंद मंद वारा, प्रणयात धुंद तुम्ही, विसरून या जगाला. ही रात चांदण्याची, या विरह वेदनांचा अंत आज आहे, या विरह वेदनांचा अंत आज आहे. त्या शांत सागरासम पुढती अनंत आहे. ही रात चांदण्याची, हा मंद मंद वारा, प्रणयात धुंद तुम्ही, विसरून या जगाला. ही रात चांदण्याची. धन्यवाद. वा मदन दादा, प्रणयवेळ ही अतिशय संवेदनशील विषयावर आपण ही कविता सादर केली. माझ्यापेक्षा पुण्यातील प्रसिद्ध कवी आणि निसर्गप्रेमी श्री मिलिंद सुधाकर जोशी या कवितेवर आपले मत व्यक्त करीत आहे. श्री मिलिंद सुधाकर जोशी हे पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी असून त्यांच्या पक्ष्यांवर फार चांगला अभ्यास पण आहे. लिवा साहित्य समितीच्या एका कार्यक्रमाला त्यांनी इंदोरला हजेरी पण लावलेली आहे. श्री मिलिंद सुधाकर जोशी. नमस्कार, मी मिलिंद सुधाकर जोशी, पुणे. श्री सर्वोत्तम मॅगझिन इंदोर, तसेच लिवा साहित्य सेवा समिती इंदोर आणि VS इव्हेंट ठाणे यांनी आयोजित केलेल्या एक दिवस माझा या आगळ्यावेगळ्या उपक्रमात माझे मत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय विश्वनाथजी शिरढोणकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो. आणि प्रणयवेळा ह्या कवितेबद्दलचं माझं मत व्यक्त करतो. आयोजकांनी जरी मला ज्येष्ठ कवी म्हणून विश्लेषण करण्यास सांगितले असले तरी मला माझ्या मर्यादांची जाणीव आहे आणि माझे मत हे एका कवीचे किंवा रसिकाचे असेच समजावे ही विनंती. मित्रहो, कविता ही उत्कट भावनांचं उत्स्फूर्त प्रकटीकरण असतं.
आणि ह्या दोन्ही गोष्टी प्रणयवेळा या कवितेत पुरेपूर जाणवतात. शब्दाविना समजले हृदयात काय आहे, ही समरसतेची एकरूपतेची भावना अतिशय सुंदररित्या व्यक्त झालेली आहे. एकंदरीत विषय हा प्रणय असला तरी तो कुठेही उथळ वा उच्छृंखलपणे आलेला नाही. या उलट हा प्रणय अतिशय पवित्र, शालीन आणि सभ्यतेने मांडला आहे. या सर्व भावना कवीने स्वतःच्या त्याने अनुभवलेल्या आणि अगदी आतून आलेल्या आहेत. इथला विरह जरी संपत असेल तरी दोन हृदयांचं मिलन होत आहे. प्रणयामध्ये शरीरांचं मिलन असतंच, परंतु इथे दोन हृदयांचं मिलनही त्याच्यासोबत आहे आणि ही एक दैवी अनुभूती ह्या कवितेमधनं व्यक्त झालेली आहे. समर्थ रामदास एका श्लोकात असं म्हणतात की प्रचिती वाचून जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे. प्रचिती वाचून जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे. तोंड पसरुनी जैसे सुणे, सुणे म्हणजे कुत्रा, तोंड पसरुनी जैसे सुणे रडू न गेले. त्या प्रचिती नसेल तर त्याच्यापासून जे बोलणं असेल तर ते अतिशय कंटाळवाणं आणि रटाळ असतं, किंबहुना त्याच्यातली कृत्रिमता कळते. ह्या कवितेमध्ये ही सर्व अनुभूती कवीने स्वतः अगदी मनापासून अनुभवलेली आहे. त्यामुळे ही कविता आतून आलेली आहे. ही केलेली कविता नाही आहे, ही आलेली कविता आहे असं पदोपदी जाणवतं. त्यामुळे ही कविता एका वेगळ्या उंचीवरती जाते आणि म्हणूनच ती कवीचे जे अनुभव आहे ते तर व्यक्त करतेच, परंतु रसिकांनाही त्या अनुभूतीचा अनुभव देण्याची ताकद ह्या कवितेमध्ये आहे. एक ह्याही म्हणजे मनाला भिडणारी ही जी कविता आहे त्यामुळे रसिकांची उत्स्फूर्त दाद ह्या कवितेला मिळते आणि अशी दाद मिळण्याचा ह्या काव्यदेवतेचा आशीर्वाद कवीला मिळालेला आहे. त्यामुळे कवीचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद जोशी साहेब. आता आम्ही श्री मदन बोबडे यांची दुसरी कविता ऐकूया. श्री मदन बोबडे हे मराठी, हिंदी आणि उर्दू तिन्ही भाषेतही आपली रचना प्रस्तुत करतात. पण आता आम्ही ऐकू त्यांची एक अगदी वेगळी रचना. तिचं शीर्षक आहे शब्द हरवले. तर सादर आहे शब्द हरवले. शब्द हरवले अर्थ बदलले, शब्दकोश जुना झाला. शब्द हरवले अर्थ बदलले, शब्दकोश जुना झाला. पु ल गदिमा सुधीरांचे गेले ते दिन आता. पु ल गदिमा सुधीरांचे गेले ते दिन आता. प्रेम म्हणजे प्रेम असतं कसं म्हणू मी आता. प्रेम म्हणजे प्रेम असतं कसं म्हणू मी आता. वासनाच उरली नुसती नाही मीरा राधा. वासनाच उरली नुसती नाही मीरा राधा. शब्द हरवले अर्थ बदलले, शब्दकोश जुना झाला. संत म्हणजे भक्तिभाव कसं म्हणू मी आता. संत म्हणजे भक्तिभाव कसं म्हणू मी आता. स्वार्थ जगती उरला फक्त नाही तुका ज्ञानोबा. स्वार्थ जगती उरला फक्त नाही तुका ज्ञानोबा. शब्द हरवले अर्थ बदलले, शब्दकोश जुना झाला. खरं खोटं चांगलं वाईट कसं म्हणू मी आता. खरं खोटं चांगलं वाईट कसं लिहू मी आता. घालमेल सगळा झाला कोण हरिश्चंद्र आता. घालमेल सगळा झाला कोण हरिश्चंद्र आता. शब्द हरवले अर्थ बदलले, शब्दकोश जुना झाला. सुजलाम सुफलाम म्हणावयाची लाज वाटते आता. सुजलाम सुफलाम म्हणावयाची लाज वाटते आता.
मानवाच्या स्वार्थापोटी विदीर्ण झाली भूमाता. मानवाच्या स्वार्थापोटी विदीर्ण झाली भूमाता. शब्द हरवले अर्थ बदलले. शब्द हरवले अर्थ बदलले. शब्दकोश जुना झाला. संदर्भ न लगे लेखणी धजेना. कशी लिहू मी कविता. संदर्भ न लगे लेखणी धजेना. कशी लिहू मी कविता. शब्द हरवले अर्थ बदलले. शब्दकोश जुना झाला. पु ल गदिमा सुधीरांचे गेले ते दिन आता. गेले ते दिन आता. गेले ते दिन आता. धन्यवाद. वा, छान. शब्द हरवले या आशयघन कवितेवर पुण्याच्या लेखिका व कवयित्री श्रीमती माधवीताई कुंटे याही मूळच्या इंदूरच्या आहे आज. त्यांनी आपले भाष्य मांडताना असे म्हटले. मंडळी, शब्द हरवले ही मला भावलेली आणखी एक आशय संपन्न कविता आहे. गेले ते दिन गेले असं ज्येष्ठांचं स्मरणरंजन सुरू असतं आणि त्याची तरुण मंडळी चेष्टा करतात. पण ती हळहळ आता अनेकांना जाणवू लागली आहे. पूर्वीचं साधं समाधानी जीवन मागे पडले. व्यवहार, जीवघेणी स्पर्धा, स्वार्थ, क्रौर्य, असमाधान, यांत्रिकपणा यांच्या भीषण वास्तवाला समोर जाताना अनेक जण अस्वस्थ होऊ लागले. त्या अस्वस्थतेचा एक शोकार्त असा धागा या कवितेच्या गाभ्याशी आहे. एकमेकांना जन्मभर बांधून ठेवणारं मनोमिलनाचं प्रेम, ज्या प्रेमाचा आदर्श राधा आणि मीरा समजल्या जायच्या, ते प्रेम आता संपलेलं आहे. निव्वळ वासना उरलेली आहे. समाजात भक्तीतून नीतिमूल्य रुजवणारे, सर्वांभूती ईश्वर असल्याचा साक्षात्कार ज्यांना झाला होता आणि ज्याचा उपदेश आपल्या भक्तजनांना करणारे, पशुपक्षी, वृक्षवल्ली हे सगळे आपलेच बांधव आहेत आणि सगळे समान आहेत ही शिकवण देणारे संत समाजातनं नाहीसे झाले. उरले ते ढोंगबाजी करणारे, बुवाबाजी करणारे तथाकथित संत. खोटेपणा हे चलनी नाणं असलेल्या ह्या जगामध्ये हरिश्चंद्र तरी कुठे शोधणार. सत्यही आभासी आणि वास्तवही आभासी अशी जाणीव संवेदनशील व्यक्तींना सतत होत असते. वसुंधरेला आपल्या स्वार्थापायी माणसांनी छिन्न विच्छिन्न करून सोडलेलं आहे आणि त्या हकीकती आपण रोजच्या रोज ऐकतो, नाही का? सुजल सुफल, खरं खोटं, भक्ती प्रीती या सर्वांचे अर्थ बदलले. हे सगळं वास्तव कवी आपल्यासमोर त्याच्या सुंदर कवितेतून वेगवेगळ्या उदाहरणांनी लख्ख उभं करतो. कवितेच्या आशयाची मुद्रा उमटवणारं शेवटचं कडवं अप्रतिम आहे. कवी म्हणतो, शब्द हरवले, अर्थ बदलले. शब्द हरवल्यामुळे त्यांचे अर्थ बदलले. ते हरवले का? तर त्यांचे अर्थ बदलले म्हणून मग ते शब्द नाहीसे झाले. शब्दकोश जुना झाला. संदर्भ न लगे लेखणी धजेना. कशी लिहू मी कविता. कशी लिहू मी कविता. हे एकदम थेट आतमध्ये भिडतं. कशी लिहू कविता. कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करावं असं ते वास्तव आहे, त्याची जाणीव होते. माणसाचं जगणं संदर्भहीन झालं आहे. संवेदना नाहीशा झाल्या आहेत. बधीर, स्वार्थी, क्रूर जगात कविता तरी कशी सुचावी असा शोकार्त सवाल कवी करतो. सत्य शिवसौंदर्याचा प्रत्यय देणारी जी कविता असते ती लिहिणार तरी कशी. ती आजच्या या स्वार्थी जगामध्ये संदर्भहीन होईल हे म्हणणं रसिकाला थेट अंतःकरणातून उसवत जातं, नाही का? साधे सरळ शब्द आणून त्यातून व्यक्त होणारा, वास्तवाचं भान देणारा, संपन्न आशय असलेली अशी ही जी कविता आहे, तिला स्वतःची अंगभूत लय आहे आणि कविता शोकार्त असली तरी तिच्यात भडकपणा नाही आहे. आशय तरलतेने व्यक्त करण्याचं रचना सामर्थ्य या कवीकडे आहे आणि अशाच आशय संपन्न कवितांची अपेक्षा या कवीकडून करायला हरकत नाही.
धन्यवाद माधवीताई. आपणनी जसा मदनदादाच्या 2 रचना ऐकल्या त्याचप्रमाणे आता आपण महाराष्ट्रातील पुण्यातील ज्येष्ठ कवयित्री माधवीताई कुंटेंकडनं सुद्धा एक रचना ऐकूया. माझी कविता सादर करते. तुम्हाला आम्हाला जपून राहावं लागतं. कवितेचं शीर्षक आहे हे. तुम्हाला आम्हाला जपून राहावं लागतं. सध्याचं वेगळेपण लक्षात घ्यावं लागतं. हल्ली काय चाललंय मंडळी नीट पाहावं लागतं आणि आपण हात चोळत राहावं लागतं. इथे तुम्हाला आम्हाला जपून राहावं लागतं. इथे या जगात नम्रता म्हणजे शामळूपणा असतो. अहंकार म्हणजे आत्मविश्वास असतो. मारपीट शिवीगाळ मर्दानगी असते. रीतसर वागणं गाढवपणा असतो. म्हणून मंडळी सध्याचं वेगळेपण लक्षात घ्यावं लागतं. इथे तुम्हाला आम्हाला जपून राहायला लागतं. मित्रहो, इथे ह्या जगामध्ये रस्त्यावर थुंकणं कसं राजेशाही असतं. पिचकारी टाकणं किती शानदार वाटतं. हटकलं कुणी तर बाचाबाची करतात आणि रस्ता तुझ्या बापाचा नाही असं ठणकावून सांगतात. म्हणून मित्रांनो, सध्याचं वेगळेपण लक्षात घ्यावं लागतं. इथे तुम्हाला आम्हाला जपून राहावं लागतं. शिक्षणाच्या नावाने ठोकायचे असते. पैसे देऊन गर्दी जमवायची असते. खरंखुरं कार्य कधी इथे करीत नसतात. फालतू गोष्टी करीत मिरवत असतात. मित्रांनो, म्हणूनच सध्याचं वेगळेपण लक्षात घ्यावं लागतं. तुम्हाला आम्हाला इथे जपून राहायला लागतं. काय असतं या जगात? पोरींवर अत्याचार खपतात म्हणे. दारू पिऊन धिंगाण्याचा हक्क असतो म्हणे. पिताजींचं वजन असणं महत्त्वाचं असतं. झालाच अपघात, मेलेच कोणी, काही देणं घेणं नसतं. म्हणून मित्रांनो, सध्याचं वेगळेपण आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. इथे तुम्हाला आम्हाला जपूनच राहावं लागतं. धन्यवाद. मित्र हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला? आजचा हा कार्यक्रम आमच्यासाठी नवे पर्व घेऊन आलेला कार्यक्रमाचा प्रतिपदेचा पहिला भाग होता. श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनच्या आमच्या यूट्यूब चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया याच चॅनलवर संध्याकाळी 5:15 वाजता मध्य प्रदेशातील एका नवी कवीची ओळख घेऊन, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुद्धा एक मान्यवर कवीला बरोबर घेऊन आपण पुन्हा भेटू. धन्यवाद. शुभरात्री.